मालिकेत आज आपण बघणार आहोत स्वाती म्हणजे कृष्णाची लाडकी गाय दुष्यंतला घेऊन बरोबर त्या जागेवर आलेली असते जिथं कृष्णाला गुंडांनी पुरलेलं असतं. आता स्वाती खाली मान घालून दुष्यंतला खुणावून सांगत असते की इथेच कृष्ण आहे. ती जोरात ओरडत असते पण दुष्यंतला ते काही नीट समजत नसतं. दुष्यंत स्वातीला म्हणतो, हे बघ स्वाती, मी कृष्ण नाही अगं, मला तुझी भाषा समजत नाहीये. प्लीज मला काहीतरी क्लू दे. मला कृष्णा कुठं आहे ते सांग. स्वाती जोरात ओरडते. आता दुष्यंतची नजर अचानक तिथे पडलेल्या एका फुलावर पडते. ते कृष्णाचं फूल असतं. दुष्यंतने ते फूल कृष्णाला नवीन वर्षाचं गिफ्ट म्हणून दिलेलं असतं. दुष्यंत आता ते फूल उचलतो आणि म्हणतो, हे तर कृष्णाचं फूल आहे. मी दिलं होतं तिला. म्हणजे कृष्णा इथंच कुठंतरी आहे. तो आता कृष्णाला सगळीकडे हाका मारतो पण कृष्णा त्याला कुठे दिसत नाही. शेवटी दुष्यंत खाली बघतो आणि त्याची नजर त्या खड्ड्यावर पडते जिथं कृष्णाला पुरण्यात आलेलं असतं. तो म्हणतो, ए ए हे काय कृष्णा, असं म्हणून तो जोरात ओरडतो. त्याला कळालेलं असतं की या खड्ड्यात कृष्णाला पुरलेलं आहे. इकडे आढळराव देवी आईला म्हणत असतात, देवी आई, या संपूर्ण ब्रह्मांडावर तुझी कृपादृष्टी असते पण हितं हितं या घरात तुझ्यासमोर कायम सत्य हारत आले आणि असत्याचा विजय होत आलाय. आढळरावांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. ते म्हणतात, अजून किती ग आई, या पापी लोकांचं आता अति व्हायला लागलंय. आता ही कृष्णा या गावासाठी, या घरच्यांसाठी, इथल्या पंचक्रोशीसाठी शेवटची आशा आहे ग. आणि तीच आज कुठल्या तरी मोठ्या संकटात अडकून पडली. आढळराव देवी आईला हात जोडून म्हणतात, देवी आई, कृष्णा जिथं कुठं असेल तिथनं तिला सुखरूप घरी आण. इकडे आता दुष्यंत खूप जोरात ओरडत असतो. कुणी आहे का इकडे असं म्हणत असतो आणि तो रडत असतो पण त्याच्या मदतीला तिथं कोणीच येत नाही. दुष्यंतला पाठीमागचं सगळं आठवत असतं की कृष्णा आणि त्याची पहिली भेट कशी झाली होती. त्यावेळी ते दोघं चिखलात पडलेले असतात. त्यावेळी दुष्यंतला खूप त्रास झालेला असतो. दुष्यंतला लहानपणापासूनच मातीची आणि चिखलाची भीती वाटत असते. आता मात्र दुष्यंत स्वतः कृष्णासाठी माती उकरायला तयार झालेला असतो कारण तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. दुष्यंत स्वतः मनाशी म्हणतो की कृष्णा, मी तुझ्यासाठी या मातीत सुद्धा जायला तयार आहे आता. दुष्यंत रडत रडत माती उकरत असतो. दुष्यंतला आता त्याच्या लहानपणीचा एक प्रसंग आठवतो ज्यामध्ये त्याच्या समोर लोकांनी दुष्यंतच्या आजोबांना मारलेलं असतं. त्याचे आजोबा चिखलात पडलेले असतात. तेव्हापासूनच दुष्यंतला चिखलाची आणि मातीची भीती वाटत असते. दुष्यंत आता वेड्यासारखी माती उकरत असतो. आढळराव सुद्धा देवीआईसमोर प्रार्थना करत असतात की कृष्णा लवकर सापडू दे म्हणून. दुष्यंतला आता कृष्णाचा थोडासा हात दिसू लागतो. कृष्णाचा हात बघून दुष्यंत ढसाढसा रडू लागतो. त्याच्या जीवात जीव येतो. तो आता सगळा खड्डा उकरतो आणि कृष्णाला बाहेर काढतो. दुष्यंत जोरात रडत असतो. तो म्हणतो, कृष्णा, मी आलोय, मी आता तुला काहीच होऊ देणार नाही. दुष्यंत कृष्णाला कुशीत घेऊन खूप रडत असतो. त्याची ही अवस्था पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं मित्रांनो. दुष्यंत खूप हळवा झालेला असतो. तो कृष्णाला म्हणतो, आय लव्ह यू कृष्णा, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. इकडे आढळरावसुद्धा देवीआईला म्हणत असतात, कृष्णा तुझी लेक आहे देवीआई, तिला सुखरूप ठेव. दुष्यंत देवीआईला म्हणत असतो, देवीआई, माझ्या कृष्णासोबत हे काय झालं ग, प्लीज तिला वाचव. मी जर याआधी काही पुण्य केलं असेल तर त्याचं फळ म्हणून तू माझ्या कृष्णाला बरं कर. तिला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. दुष्यंतच्या घशाला ओरडून ओरडून कोरड पडलेली असते. तो कृष्णाला म्हणत असतो, कृष्णा डोळे उघड प्लीज, माझ्यासाठी डोळे उघड. आता कृष्णाला हळूहळू शुद्ध येते. ती डोळे उघडते. दुष्यंत लगेच तिला मिठी मारतो आणि रडतच म्हणतो, कृष्णा, किती घाबरलो होतो ग मी. मी तुला कुठे कुठे शोधलं पण तू मला कुठेच सापडली नाही. कुठे गेली होतीस ग, मला सांगून तरी जायचं ना. दुष्यंत पुढे म्हणतो, कृष्णा, मला फार वेळ लागायची पाळी झालती. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्ही मातीत. दुष्यंत म्हणतो, हो कृष्णा, मी तुझ्यासाठी मातीत हात घातला. दुष्यंत पुढे म्हणतो, कृष्णा, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. तुला माहिती आहे मला मातीचा खूप तिटकारा आहे. मला मातीची खूप भीती वाटते. पण आज मी मातीत हात घातला. आज मला मातीची भीती नाही वाटली. कृष्णा, हे सगळं तुझ्यामुळे झालं. ही आपल्या प्रेमाची ताकद आहे. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. आता दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या गळ्यात पडून रडत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी बाळजाबाई खूप खुश होऊन बसलेली असते. ती म्हणते,
अखेर दूर झाला माझ्या आयुष्यातला कृष्णा नावाचा काटा. हॅप्पी न्यू इयर आणि भावपूर्ण श्रद्धांजली कृष्णे. एवढ्यात आता तिथे आढळराव येतात. बाळजाबाई म्हणते, उरात राग आणि डोळ्यात आग, वेळीच स्वतःला सावरा आढळराव, नाहीतर बघता बघता स्वतःचा पेट घ्याल. आढळराव म्हणतात, हे पेटवा पेटवी करणं, आगी लावणं ह्यो तुझा स्वभाव आहे. बाळजाबाई म्हणते, पेटवायचं असेल ना तर म्या वाट बघत नसते, म्या आधी पेटवते आणि नंतर शेकत बसते. आढळराव म्हणतात, होय की आता बी तेच करायलीस. बाळजाबाई म्हणते, म्हणजे काय म्हणायचंय तुम्हासनी? आता आढळराव म्हणतात, कृष्णा अजून परत आली नाही, या समद्यामागे तुझाच हात आहे नवं. बाळजाबाई म्हणते, समजा म्या जर यावर हो म्हणलं तर काय कराल तुम्ही? आढळराव म्हणतात, काय बी नाही, म्या काय करणार, कारण यावेळी तू किती बी आदळापट केली तरी तू स्वतः तोंडघशी पडणार आहे, याची खात्री आहे मला. बाळजाबाई म्हणते, बरं एवढा कॉन्फिडन्स? आढळराव म्हणतात, हो, स्वतःवर नाही पण माझ्या लेकावर आहे कॉन्फिडन्स. आढळराव म्हणतात, दुष्यंत स्वतः गेलाय सुनबाईसनी शोधाया आणि त्यानं ठरवलं म्हणजे तो सुनबाईसनी सुखरूप घरी घेऊन येणार. आता एवढ्यात दुष्यंत कृष्णाला घेऊन घरी आलेला असतो. तो आल्या आल्या बाळजाबाईला हाक मारतो, आई आई बाहेर ये. आता आढळराव बाळजाबाईला टोमणा देत म्हणतात, तुम्हासनी समजलं असेल आमासनी काय म्हणायचं होतं ते. बाळजाबाई आढळरावांना धक्का देऊन खाली येते. दुष्यंतने कृष्णाला घरी आणलेलं पाहून बाळजाबाईला धक्का बसतो. बाळजाबाई म्हणते, दुष्यंत हे समज काय, तुझ्या अंगाला माती? बाळजाबाई माधव काकांना हाक मारते आणि म्हणते, पाणी घेऊन या लवकर. ज्या पोरानं मातीचा कण बी कधी स्पर्श केला नाही ते माझं पोरगं आज मातीत माखून आलंय. अरे फिल्टरचं पाणी आणा समद्यांनी. दुष्यंत म्हणतो, आई अगं शांत हो, मी ठीक आहे. कृष्णा बघ जरा, तिची अवस्था बघ. बाळजाबाई आता नाटक करत म्हणते, अगं कृष्णे कुठं होतीस तू, आणि ही काय अवस्था झाली आहे तुझी, अशी अचानक कशी गायब झालीस तू? सगळ्यांना कृष्णाला या अवस्थेत बघून खूप धक्का बसलेला असतो. बाळजाबाई पुढे म्हणते, कृष्णे अगं काय झालं ते तरी सांग, एवढी माती लागली, कुठं मातीच्या ढिगाऱ्यावर पडली का कुठं खड्ड्यात पडली ते तरी सांग. दुष्यंत म्हणतो, आई अगं आपलं नशीब चांगलं म्हणून कृष्णा वाचली, कुणीतरी खड्डा खणून त्यात कृष्णाला पुरलं होतं. हे ऐकल्यावर सगळ्यांना खूप धक्का बसलेला असतो. दुष्यंत घडलेला सगळा प्रकार बाळजाबाईला सांगतो. तो सांगतो की स्वातीने मला कृष्णाजवळ नेलं आणि त्यामुळेच कृष्णा आपल्याला सापडली. उद्याच्या भागात आपण बघणार आहोत, दुष्यंत बाळजाबाईला म्हणत असतो, आई कृष्णा माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे, देवानेच आम्हाला एकमेकांसाठी बनवले. दुष्यंत कृष्णाची खूप काळजी घेतो, तिचे केस विंचरतो आणि तिची वेणी घालून देतो. आता इकडे पूजा तिच्या आईला म्हणत असते, डी फक्त माझा आहे, मी त्याला कृष्णाचा होऊ देणार नाही. तर कृष्णा बाळजाबाईला म्हणत असते, तुमचा ह्यो समजा खोटेपणा मी दुष्यंतसमोर उघड करणार, तो बी आज आत्ता आणि ताबडतोब. आता उद्याच्या भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.